आपल्याकडे कसं आहे 10 वर्ष 4 वर्षापूर्वी कोणालाही विचारा शेतकऱ्याला पुरीचं लग्न करता का? हो हो हो. पोरग कसं पाहिजे? चिटकेल पाहिजे. चिटकेल म्हणजे नोकरीला. 8 महिने झाले अख्खे नोकरीवाले गावात आली. चिटकेल होते, त्यांच्या वायरी तुटल्या आणि बेल्ट गेली. आता विचारलं ना शेतकऱ्याला पोरगी कोणाला द्यायची? झोपायला का होणं जागा पाहिजे. माणसं बदलली ना. काही माणसांनी असंच केलं, जमिनी विकल्या गेले पुन्हा मुंबईला. लॉकडाऊन मध्ये गावात आले, एड्या बाबडी खाली गाडी लावायची पळी आली. बरं कोणी रामराम घाले ना, काही माझं तेल वागायचं. पैशाची घमेंड आणि कधी बी ध्यानात ठेवायचं, आसुरी संपत्ती घमेंड निर्माण करतेच. आसुरी संपत्ती थोडंसं पेमेंट वाढलं, सासरवाडी तगडी मिळाली का त्यांनी म्हाताऱ्यांना कधी रामराम घालायचा नाही, बापाला कधी तंबाखूची पुडी द्यायची नाही. 8 महिने यालाच पुडी नाही. हेच थुकेल तंबाखू वाळून खातोय. हो 60 रुपये किलोचे गहू खात होती सर्व्हिसवाली मंडळी. 8 महिन्यात राशनच्या रांगेत उभे राहिली. 2 किलो गहू आहे ना दे भाऊ. मग आता काय करू? गपागप देव येतो. महाराज देवाला जर बळीच्या दारात भिकारी व्हावं लागलं तर तुम्हा आम्हाला काय नाही येणार. साधा अभ्यास करा. देवाला सुद्धा 3 पाय का होईना पण भूमी मागण्यासाठी त्याच्या दारात जावं लागेल. मग देव जर विश्वाचा मालक आहे, तो जर बळीच्या दारात भीक मागायला जातो तर तुम्ही आम्ही त्यानं निर्माण केलेले सर्वसामान्य जीव आहेत, आपण का आकडावा? उलट ऐका त्याच्यापेक्षा. 7 कोटी घरं कांचनाची, 7 कोटी घरे काशनाची आणि पुरी लंका सोन्याची. एवढा श्रीमंत रावण ते तर सोडा, पण विश्वाचा मालक आहे राम. त्याने बायकोचं ऐकलं. तुम्ही साधा अभ्यास करा. सोन्याचं हरणाचं कातड कोणाला लागत होतं? सीताला. सीता कोण? रामाची. केवढ्यात पडलं कातड? केवढ्यात. पण तुम्ही साधा अभ्यास करा मला. आता तुमची, माझी, माझ्या भावाची, तुमची तुमच्या भावाची खरं सांगा कोण लावली घरात? बायकोलाच ना. बायकोचं जर ऐकलं नाही ना, आपली ना आपल्या भावाची गच्चे धराधरी कधीच होणार नाही. भाऊ भांडत नाही कधीच नाही. मला भांडणारच नाही. राहते रक्ताची त्यांची. पण हे मधलं पिल्लू जे आहे ना हे सोडित आहे. गहू वाट्यानं दिलं. मग विचारा ना किती झाली विचारा. तुम्हाला मरू दे. विचारा. मी आहे ना पुढच्याला मी आहे. तुम्ही विचारा तर खरं. हा नुसता विचाराय गेला त्यानं गच्ची धरली त्याची. अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्द नाही. बस.